हरे कृष्ण. प्रातःकालीन भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 24 आणि 25 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यात आपण अहंकाराच्या जाळ्यातून मुक्ती, भक्ती आणि नामस्मरणचे सामर्थ्य काय ते बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो वासुदेवाय. भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं देवी सरस्वतीं सरस्वती व्यासं व्यासं ततः ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु नमः अभद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया सेवया. भगवती भगवती उत्तम उत्तम श्लोके श्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवती नैष्टिकी। नैष्टिकी. श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 24 आणि 25. सह अहंकार प्रतिप्रोक्त सः अहंकार इति प्रोक्तः विकुर्वन् समभूत त्रिधा विकुर्वन् समभूत त्रिधाः वैकारिकः तेजसः च वैकारिकः तेजसः च तामस च इति यद्भिदा तामसः च इति यत् अभिधा। द्रव्यशक्तिः क्रियाशक्तिः द्रव्यशक्तिः क्रियाशक्तिः ज्ञानशक्तिः इति प्रभो ज्ञानशक्तिः इति प्रभो। तामसादपि भूता आदेः तामसात् अपि भूत आदेः विकुर्वाणात् अभूतनभः विकुर्वाणात् अभूतनभः तस्य मात्र तस्य मात्रा गुणः शब्दः तस्य मात्रा गुणः शब्दः लिंगम यत् द्रष्टु दृश्ययोः लिंगं यद्द्रष्टुः दृश्ययोः सः अंकार इति प्रोक्तः विकुर्वन् समभूत त्रिधा वैकारिक तेजस च तामस च इति यद्भिदा द्रव्यशक्तिः क्रियाशक्तिः ज्ञानशक्तिः इति प्रभो तामसात् अपि भूतादे विकुर्वाणात् न अभूतनभः तस्य मात्रा गुणः शब्दः लिंगम यत् द्रष्टुः दृश्ययोः. भाषांतर. अशा रीतीने स्वकेंद्रित भौतिक अहंकार 3 रूपांमध्ये रूपांतरित झाल्यावर सत्वगुण, रजोगुण आणि तमगुणातील 3 विभाग, पदार्थाची उत्पत्ती करणारी शक्ती, भौतिक निर्मितीचे ज्ञान आणि अशा भौतिक क्रिया मार्गदर्शित करणारी बुद्धी म्हणून जाणला जातो. हे नारदा, हे सर्व समजण्यास तू योग्यच आहेस. तामस अहंकारापासून पंचमहाभूतांपैकी पहिले तत्व आकाश तत्व निर्माण झाले आणि ज्याप्रमाणे द्रष्टा दृश्याशी संबंधित असतो त्याचप्रमाणे शब्द हे आकाशाचे सूक्ष्म रूप आहे. ओम तिमिरन्धस्य अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया जलजलाकया चक्षुरुन्मिलितं चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं स्थापितं येन येन भूतले भूतले स्वयं रूप कदा मह्यं मह्यं ददाति ददाति स्वपदान्तिकं। स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीयुतकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च विष्णवाञ्च श्रीरूपं श्रीरूपं साग्रजातं साग्रजातं सगण सहगण रघुनाथान्वितं रघुनाथान्वितं तं तं सजीवं सजीवं साद्वैतं साद्वैतं सावधूतं सावधूतं परिजनसहितं परिजनसहितं कृष्ण कृष्ण चैतन्य चैतन्यदेवं देव श्रीराधा श्रीराधा कृष्ण कृष्ण प्रदान पादान् सगण सहगण ललिता ललिता श्री श्री विशाखान्वितांच विशाखान्वितांच नमः नमः ओं विष्णुपदाय विष्णुपादाय कृष्ण कृष्णप्रेष्ठाय पृष्ठाय भूतले भूतले श्रीमते श्रीमते भक्ति वेदांत भक्तिवेदान्त स्वामी निति स्वामिनिते नामिने नामिने. नमस्ते नमस्ते सरस्वती सरस्वते देवे देवी गौरवाणी गौरवाणी प्रचारिणे प्रचारिणे निर्विशेष निर्विशेषा शून्यवादी शून्यवादी पाश्चात्य पाश्चात्य देश तारिणे देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा कृपा सिन्धुभ्येव च सिन्धुभ्येव पतितानां पतितानां पावनेभ्यो पावनेभ्यो वैष्णवेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमो नमः। नमः. जय जय श्री श्री कृष्ण कृष्ण चैतन्य चैतन्य प्रभु प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री श्री अद्वैत अद्वैत गदाधर गदाधर श्रीवासादि गौर गौर भक्त भक्तवृंद. वृंद। हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 हरे. हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे। हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे हरे। हरे. हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे. हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे हरे। हरे. हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे. हरे। हरे कृष्ण. आपण 24 आणि 25 श्लोक समजण्याचा प्रयत्न करत आहोत. तर याच्यामध्ये आपण मागे जे बघितलंय ना, की सृष्टीची निर्मिती कशी होते
त्यातलाच पुढचा पार्ट याच्यात सांगण्यात आलेला आहे की तीन अहंकार, स्वकेंद्रित जे आहे भौतिक अहंकार, ते तीन रूपांमध्ये रूपांतरित होते. म्हणजे त्यांच्यापासून तीन गुणांची निर्मिती होते: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग नंतर याच्यापासून जेव्हा ते काळाशी संबंधित होऊन जातात, त्यांच्या काळाबरोबर त्यांचा संयोग होतो, त्यावेळेला पदार्थांची उत्पत्ती करणारी शक्ती, भौतिक निर्मितीचे ज्ञान आणि भौतिक क्रिया मार्गदर्शन करणारी बुद्धी म्हणून जाणलं जातं. आणि ब्रह्मदेव नारदाला म्हणतात की हे तू समजण्यास योग्य असताना समजेल, अशा भाषेत ते सांगत आहेत. आणि 25व्या श्लोकामध्ये मग ते म्हणतात की ही जी तीन प्रकारचे अहंकार आहेत: तामस, सत्वगुण, रजस अहंकार आणि सत्व अहंकार. तर यापैकी पहिलं जे पासून पंचमहाभूतापैकी पहिलं जे तत्व आहे आकाश, आकाश नंतर वायू, वायू नंतर अग्नी, अग्नी नंतर काय पृथ्वी, नाही, शेवटी पृथ्वी आहे. जल आणि पृथ्वी. जल आणि पृथ्वी, असं पाच तत्वांची निर्मिती होते. तर ती कशी होते आणि त्याची कंपॅरिझन कोणाशी केलेली आहे, हे प्रभूजी आपल्याला सुंदर भाषेत, सोप्या भाषेत समजून सांगतील, अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे वंचा कृष्ण कल्पतरू. राम हरे हरे. जसं माताजी बोलल्यात, इथे ब्रह्माजी नारदांना चांगला उपदेश देत आहेत, सांगतायत की सृष्टी कशी प्रकट होते, आणि हेही सांगतायत की हे नारदजी योग्य प्रकारे समजू शकतात. का? कारण नारद जे आहेत ते भगवंतांचे भक्त आहेत. तर इथून आपण पहिल्या श्लोकामध्ये हे समतो की कसं भौतिक अहंकाराचं त्रैगुण्य स्वरूपामध्ये रूपांतरण होतं. आता भौतिक अहंकाराची जी प्रकृती पहा, जेव्हा जीव स्वतःला शरीर किंवा भौतिक वस्तू समजतो, तेव्हा तो भौतिक अहंकारात अडकून जातो. आणि हे अहंकार त्याला स्वतःकडेच केंद्रित ठेवते आणि प्रभूशी संबंध विसरायला लावते, आणि म्हणून बंधन व मोहाची साखळी निर्माण होते आणि आपण सदैव जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतो. आणि खरं तर ह्या मिथ्या अहंकाराचेच त्रैगुण्यामध्ये रूपांतर होते. भौतिक अहंकार तीन गुणांमध्ये रूपांतरित होतो: सत्व, रज आणि तम. आणि यातून पुढील शक्ती निर्माण होतात. जसं द्रव्य शक्ती अर्थात भौतिक वस्तू गोळा करणं, क्रियाशक्ती म्हणजे यंत्र, उद्योग, कृती इत्यादी, आणि ज्ञान शक्ती तात्विक अथवा वैदिक ज्ञानाची क्षमता. हेच तीन गुण म्हणजे काय? तर ज्ञानशक्ती, सत्व, क्रियाशक्ती, रज आणि द्रव्य शक्ती तम. आणि या गुणांमुळे जीव प्रपंचात विविध क्रियाकलापात गुंतत राहतो, गुरफटून जातो. आणि इथेच जे अव्यक्तवादी किंवा निर्गुणवादी लोक आहेत ना, त्यांच्या भ्रमित कल्पना समोर येतात. कारण ते परमेश्वराच्या साकार रूपाचा स्वीकार करत नाहीत. तेही गुणांच्या अज्ञानामुळे प्रभूच्या संपूर्ण स्वरूपाला ओळखू शकत नाही. योग वायमुळे वैदिक ज्ञान असूनही निर्गुणवादी व्यक्ती भगवंतांच्या सच्चिदानंद साकार रूपाला ओळखू शकत नाही. हे वेगळ्या वेगळ्या गुणांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या या अज्ञानामुळे आहे. आणि भगवंतांच्या स्वतःची आध्यात्मिक ऊर्जा अथवा योग मायाने जे त्यांचे खरी स्वरूप भक्तांपासून लपवतात, तेही भगवंतांच्या मर्जीने. कारण की भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायातील 25व्या श्लोकात भगवंत स्वतः म्हणतात की मूळ व्यक्तींपासून भगवान स्वतःला लपवतात. आणि आपण पहिल्या स्कंदातील 8व्या अध्यायातील 19व्या श्लोकात पाहिलंय. मागच्या हप्त्यात ईशोपनिषद मधल्या 15व्या मंत्रातही पाहिलंय की भगवंत योगमायेच्या पडद्यामागे, ब्राह्मण इफल्जन्सच्या पडद्यामागे लपलेले असतात. आणि म्हणूनच तर म्हणतो ना आपण, हिरण्य पात्रेन वशः. हिरण्य पात्र. तर ज्ञानाचं मूळ कारण काय? तर हे जे काही द्रव्य शक्ती आहे किंवा औद्योगिक उपक्रमांची इच्छा, क्रियाशक्ती, याची ही जी भाव आहे ना, ती आध्यात्मिक अज्ञानातून निर्माण झालेली आहे. कृत्रिम भौतिक गरजांमध्ये गुंतलेली ही वृत्ती हे मुख्य कारण आहे अज्ञानाचं. आणि यातून बाहेर पडणं म्हणजे काय? तर आपण आपल्या गरजांपासून स्वतःला सांभाळून घेणं. जगद्गुरु अभयचरणारिंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांचंच उदाहरण घ्या. अत्यल्प वस्तूंनी ते साधारण जीवन जगत होते.
आणि कसा चमत्कार घडला आणि संपूर्ण विश्वामध्ये कृष्ण भावनामृताचा प्रसार झाला आणि त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आदेशाचं पालन केलं. तर फालतू वस्तूंची हाव व संग्रह वृत्ती हेच अज्ञानाचे मूळ आहे. आणि यावर उपाय शुद्धीकरण, जे फक्त भक्तीमुळे शक्य आहे. खरा आत्मसाक्षात्कार प्रभूचा शाश्वत सेवक म्हणून स्वतःची ओळख स्वीकारल्याने होतो. जीवेर स्वरूप है नितेर कृष्णदास. फक्त भगवत भक्तीच्या सेवा मार्गानेच इंद्रिय शुद्धी शक्य आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत आपल्याला समजवतात 9व्या अध्यायातील 27व्या श्लोकामध्ये की सर्व कर्मे भगवानासाठी अर्पण करा. म्हणजे त्याने काय होईल की आपण त्याच्या फळापासून स्वतःला मुक्त करू शकू आणि हळूहळू आपण भगवत धाम प्रवेशासाठी सुयोग्य बनू. सत्वगुण पार करून वसुदेव सत्व अर्थात शुद्ध सत्व प्राप्त करू. आणि याच्यासाठी आवश्यकता आहे ती भक्तीची. आणि त्यामुळेच ब्रह्माजी नारद देवांना पुढे सांगतात की कसं ध्वनीचा उगम झाला आणि नामस्मरणाचं सामर्थ्य त्यावरून आपल्याला कळतं. अहंकारातून आकाश व ध्वनीची उत्पत्ती झाली. तामसी अहंकारातून आकाश अर्थात आकाश तत्व उत्पन्न होतं आणि त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे शब्द अर्थात ध्वनी. सर्व पंचमहाभूत आकाश वायू अग्नी जल पृथ्वी हे अहंकारातूनच उत्पन्न होतात आणि जीवासाठी आभासी भोग निर्माण करण्यासाठी. आणि शब्द जे आहे ते सूक्ष्म शक्ती आहे. आणि म्हणूनच भगवान चैतन्य महाप्रभूंनी भक्तीचे बीज भक्ती योगा लता बीज हृदयात पेरण्याची आणि प्रभूचे पवित्र नाम ऐकून जप करून त्याचे संगोपन करण्याची शिफारस केली. शब्द ही वस्तूची प्रतिकात्मक सूक्ष्म अभिव्यक्ती आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती पडतं की भगवंतांचं नामस्मरण म्हणजेच त्यांचं ध्वनी स्वरूप अवतार आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि या पवित्र नामस्मरणाचं सामर्थ्य आपल्याला आधीपासूनच अवगत आहे. भगवत नामात सर्व दिव्य शक्ती व गुण समाहित आहेत. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या शिकवणीतून हे सगळ्यांना समजवलं. आणि म्हणूनच या महामंत्राच्या जपाने जीव भगवंतांच्या सान्निध्यात पोहोचतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वसुदेव म्हणा दशरथ म्हणा यांनी भगवंताच्या ध्वनी स्वरूपात आधी प्रकट केले, तप केले आणि मग भगवंत त्यांना प्राप्त झाले. आणि हाच भक्तीचा प्रगतिशील मार्ग आहे. चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासाठी भगवत भक्ती किती सोपी केली आहे पा, की भक्तीचं बीज हृदयात रोपा. श्रवण आणि कीर्तनाने पाणी घाला, तो वेल वाढेल आणि वाढत 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 कृष्णाच्या कमल चरणापर्यंत गोलोक पर्यंत पोहोचेल. आणि हे करताना नामजपाच्या 3 पातळी आपण ओलांडू. सुरुवातीला अपराधयुक्त नामस्मरण, नंतर प्रतिबिंब स्वरूपात नामस्मरण अर्थात नामाभास, ज्यातून आपल्याला मुक्ती मिळेल. आणि मग शुद्ध नामस्मरण, निष्कलंक नामस्मरण, ज्यामुळे भगवत धाम प्राप्त होते. तर आपल्या या भक्तिवृक्षाची आपल्याला योग्य निगा राखायला हवी. तर ती कशी राखाल? तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे शुद्ध भक्ताचे निंदेपासून वाचून. कारण की हे वेल नष्ट करणाऱ्या मदमत्त हातीसारखं आहे. जेव्हा एखादा हाती मदमत्स्त होऊन जातो तेव्हा तो त्याच्या पायाखाली जे काही येईल, त्याच्या वाटेत जे काही येईल त्याला रोंदत जातो आणि सर्व काही नष्ट करतो. तसंच आपण जेव्हा एखाद्या भक्ताची निंदा करतो तर तेव्हा ती निंदा जी आहे ती आपल्या मनातील भक्तिलता बीज जे आहे, भक्तिलता वेल जी आहे त्याला तोडून टाकते. आणि म्हणून भक्तांच्या निंदेपासून आपल्याला स्वतःला वाचवायला पाहिजे. तर भक्त कोण? तर आचार्य म्हणतात की ज्याने एकदा जरी कृष्णाचं नाव घेऊन घेतलं असेल तर त्याला भक्त समजणं जावं. आणि अर्थात याचा काय अर्थ होतो की जो कोणी आपल्या आयुष्यात आपल्याला भेटत असेल, आपला नातेवाईक सखे संबंधी कोणीही,
तो भक्तच आहे, कारण की तो आपल्याला कधी ना कधी हरे कृष्ण बोलतच असतो. तर अर्थात आपल्याला जर आपली भक्ती वाढवायची असेल तर कोणाच्याही निंदा करायची नाहीये. एवढंच काय, शब्दातून नाही, वागणुकीतून नाही, इवन विचारातून सुद्धा. आणि दुसरं, भक्तिवेला भोवती संरक्षणाचं कुंपण असा, म्हणजे अपराध टाळत राहावे. आणि भक्तिवेली बरोबर अनावश्यक तण जे आहेत ते उगम पावतात, ते त्वरित काढून टाका. तर हे तृण कोणते? तर भोगाची इच्छा, मोक्ष लालसा, अहंकार, तिष्ठा, पाप कर्म. अनेकदा आपण भक्ती करायला लागलो की आपल्याला वाटतंय, अरे वा, मी आता श्रेष्ठ भक्त झालोय, तर सगळ्यांनी माझा मान करावा, मी सांगेल ते ऐकावं. आणि अशी इच्छाच आपली भक्ती पूर्णपणे नष्ट करून टाकते. त्यामुळे असं जर तृण आपल्या मनामध्ये येत असेल तर त्याला तोडून टाका, जास्त अधिक नामस्मरण करा. जसं नारदजी करत राहतात, नारायण नारायण नारायण. आणि म्हणून ब्रह्माजी त्यांना सांगतात की तू हे सगळं समजत्यास योग्य आहे. तर या श्लोकातून आपण हेच समजतो की जसं श्री प्रभुपाद आपल्याला सांगताय की संपूर्ण जग अहंकाराच्या भ्रमातून निर्माण झालंय. हाच भ्रम पंचमहाभूतांच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. परंतु भगवंतांच्या पवित्र नामाचे श्रवण आणि कीर्तन केल्याने जीव पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात भगवत सेवक म्हणून स्थिर होतो. आणि हीच खरी मुक्ती आहे. नामात भगवंत असल्याने त्यांचं सतत चिंतन हेच मुक्तीचं साधन आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हरे हरे, हरे कृष्ण.